नमस्कार. मी डॉक्टर केतकी अंबुलकर तेलंग. मी एंडोक्राइनॉलॉजिस्ट आहे. मधुमेह, थायरॉईड, हार्मोन सुपर स्पेशालिस्ट. मी रामदासपेठ, नागपूर इथे प्रॅक्टिस करते. तर आधीच्या काळात म्हटलं जायचं की डायबिटीज हा इरिव्हर्सिबल, अनक्युरेबल आजार आहे. पण नवीन अपडेट्सप्रमाणे डायबिटीज हा रिव्हर्स होऊ शकतो, कंट्रोल होऊ शकतो. ह्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये डायबिटिक रिमिशन म्हणतात. तर हे कसे करायचे? तर त्यासाठी 15% वेट लॉस जर पेशंटनी केला तर डायबिटिक रिव्हर्स रिमिशनमध्ये जाऊ शकतो. तर याच्यासाठी आपण काय काय करू शकतो? तर यासाठी आहार बरोबर ठेवणं, त्यात चेंजेस आणणं गरजेचं आहे. तर काय चेंजेस आणायचे? आपल्या जेवणात प्रोटीन, फायबर्स हे जेवणात जास्त हवं. कार्बोहायड्रेट्स, फॅट जसं की तेलाचा वापर, गहू, राईस हे जेवणात कमी हवं आणि आहार असा संतुलित व्हावा. नंतर एक्सरसाइज, व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. मग स्ट्रेस, टेन्शन हे कमीत कमी असणं गरजेचं आहे आणि झोप ही बरोबर असली तर बॉडीचं संतुलन बरोबर राहतं आणि वजन, शुगर कंट्रोलमध्ये राहते. हे त्याचं पहिलं ट्रीटमेंट आहे आणि हे केल्यानंतरही जर कंट्रोल बरोबर येत नसेल, तर आपण सपोर्टिव्ह ट्रीटमेंटसाठी बाकीच्या गोळी, औषधं देऊ शकतो, ज्यामुळे वजन कमी करणं, शुगर कंट्रोल करणं पॉसिबल आहे. तर म्हणून आपण डायबिटिक रिमिशन करण्यासाठी प्रयत्न जास्त करावा. कारण की डायबिटीज संबंधी प्रॉब्लेम खूप जास्त आहेत. ज्याचा कंट्रोल सुरुवातीला केला, तर आयुष्यभराचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, ते कमीत कमी राहू शकतात. थँक यू.